मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याकरता गजानन महाराजांना साकडं. शिवसेना शिंदे गटाकडून घातलं गजानन महाराजांना साकडं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असून शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी होते. त्यामुळे आज बुलढाण्यातील विष्णुवाडी परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिरात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संत श्री गजानन महाराजांना साकडं घातलं. यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत या भावनेपोटी आम्ही गजानन महाराजांना साकडं घातलंय. शेतकरी, लाडक्या बहिणी या सगळ्यांनी एकनाथ शिंदेनी पुन्हा मुख्यमंत्री होऊन या राज्याची धुरा सांभाळावी. तसंच ते पुढे म्हणाले की भाजपचा मुख्यमंत्री होईल असं एकनाथ शिंदे हे काही बोलले नाहीत. मी पत्रकार परिषद पूर्ण पाहिली. त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितलं की शिवसेना आपल्या पाठीशी आहे. जो निर्णय तुम्ही घ्याल तो आम्हाला मान्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आणि म्हणून आमची गजानन महाराज, अमित शहा आणि नरेंद्र मोदींना निश्चितच ही शक्ती देतील. त्यांच्या मुखातून आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मुख्यमंत्री म्हणून येईल. तर 6 महिन्याआधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर फार फुलक्या मारल्या. आम्ही जिंकलो म्हणून 6 महिन्यातच सगळ्या मशीन बिघडल्यात का? आता बुलढाणा 800 मताचा फरक राहिला फक्त. मग इथे ईव्हीएम मशीन खराब होती का? तिकडे आदित्य ठाकरे जिंकतो किंवा त्यांचे 16 येतात, मग कोणी चालू नसतं. यांनी पराभव मान्य केला पाहिजे, रडणं सोडलं पाहिजे. यांना जनतेनं नाकारलंय. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केलंय. हा परिणाम त्याचा आहे. एवढ्या जागा या ठिकाणी आल्यात. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आज महाआरती करण्यात आली, काय मागणी होती? आम्ही या विभागातील प्रसिद्ध असं गजानन महाराजांचं पवित्र मंदिर आजच्या गुरुवारच्या दिवशी या परिसरातील सगळ्या माझ्या माता भगिनी, सर्व भक्तगणांनी एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत या भावनेपोटी आज आम्ही गजानन महाराजांना साकडं घातलेलं आहे. आणि सर्व शेतकरी, सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री होऊन या राज्याची धुरा सांभाळावी. मागच्या काळात जसं त्यांनी धडीने काम केलं पुढेही करावं याच्याकरता आम्ही गजानन महाराजांना साकडं घातलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे आणि महाआरती या ठिकाणी केलेली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी तुम्ही जे बोलता भाजपचा मुख्यमंत्री होईल असं एकनाथ शिंदे काही बोलले नाही. मी ती पत्रकार परिषद सगळी बघितली. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाजी यांना सांगितलं की शिवसेना आपल्या पाठीशी आहे. जो निर्णय तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि म्हणून आमचे गजानन महाराज अमित शहाजींना आणि नरेंद्र मोदीजींना निश्चितच ही शक्ती देतील की त्यांच्या मुखातनं आमच्या एकनाथ शिंदेचं नाव मुख्यमंत्री पदाकरता येईल. ईव्हीएम मशीन विरोधात महाविकास आघाडी विरोध करते, कसं बघता? अरे 6 महिन्याआधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर फार उड्या मारल्या त्यांनी की आम्ही जिंकलो म्हणून. 6 महिन्याचं मशीन सगळ्या बिघडल्यात का? आता बुलढाण्यामध्ये एवढा फक्त 800 मताचा फरक आला, मग इथे ईव्हीएम मशीन खराब होती का? तिकडे आदित्य ठाकरे जिंकतो किंवा त्याचे 16 येतात, मग कोणी आलं नसतं. यांनी पराभव मान्य केला पाहिजे, रडणं सोडलं पाहिजे. यांना जनतेने नाकारलेलं आहे. एकनाथ शिंदेचं नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केलंय. त्याचा हा परिणाम आहे की एवढ्या जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.